तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एसीपी विथ ओमकार. तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की एसीपी एसटी मध्ये ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं होतं कंपनी कोड, सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल, डिव्हिजन. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघत आहोत की क्रिएट कसं करायचं कंपनी कोड, प्लांट, सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल, सेल्स ऑफिस, सेल्स ग्रुप, सेल्स डिव्हिजन, डिफाईन पॉइंट. त्याच्यानंतर आपण त्याला असाइन कसं करणार आहे ते पण बघू. पहिले आपण डिफाईन कंपनी कोड. तर रेसिपी मध्ये येतोय, मध्ये आल्यानंतर लॉग इन करतो. आपण SPRO मध्ये गेल्यानंतर रेसिपी रेफरन्स ING, त्यानंतर एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अँड कंट्रोल. याच्यामध्ये आपण फर्स्ट आपण डिफाईन कंपनी क्रिएट करणार आहोत. त्यानंतर न्यू एंट्री घेतो HP प्रायव्हेट टाकतो पुणे. कोड मी 6 अंकी देतो, कारण 6 अंकी मॅन्डेटरी राहतो. पोस्टल कोड सिटी पुणे, कंट्री इंडिया, लँग्वेज इंग्लिश, आपली डिफाईन म्हणजे कंपनी क्रिएट झालेली HP10 क्रिएट झाल्यानंतर आपण कंपनी कोड क्रिएट करणार. तुम्ही कॉपी डिलीट चे कंपनी कोड थ्रू जाऊ शकता आणि एडिट कंपनी कोड डेटा जाऊ शकता. मी काय करतो, कॉपी डिलीट चे कंपनी कोड थ्रू जातो. कॉपी करायचं, डिफॉल्ट कंपनी कोड असतो 100. त्यानंतर आपली कंपनी कोड काय HP10 एंटर करायचं. GL अकाउंट कॉपी होते, येस करायचं, प्रेस करायचं, टार्गेट करन्सी द्यायची INR, एंटर एंटर एंटर. टेबल कॉपी होते तिथं. ट्रान्सपोर्ट नंबर इंटरव्हल जमत नाही, आपण इथे क्लोज करणार आहे. क्लोज 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 क्लोज. कंपनी कॉपी झालेली आहे. एडिट कंपनी कोड
जरी कंपनी आपली क्रिएट झाली असेल तरी याच्यामध्ये चेंजेस करावं लागतं, कारण ते प्रिव्हियस डेटाकडून आपल्याला ऍड्रेस वरती क्लिक करायचं. ऍड्रेस वर गेल्यावर ते प्रिव्हियस कंपनीचा जे डेटा आहे ते इथे कॉपी होतो. चेंज करायचं सर्च टर्म आपल्याला द्यावं लागते HP. जेव्हा आपण कंपनी सर्च करतो त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे जेव्हा कंपनी सर्च झाली पाहिजे किंवा HP आहे. महाराष्ट्र पोस्टल कोड 6 डिजिटचा कंपल्सरी आहे. सेव्ह करायचं. आपल्याला कंपनी कोड क्रिएट झाला HP. एक्सेल शीट मध्ये HP आपल्याला डिफाइन प्लांट क्रिएट करायचा. डिफाइन प्लांट मध्ये आपल्याला लॉजिस्टिक अँड जनरल मॅनेजर डिफाइन कॉपी प्लांट डिफॉल्ट प्लान जे आहे HP 0 प्लान टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला चेंजेस करावं लागतील. सिटी ॲड्रेस कोड प्लान HP 01 क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर डबल क्लिक करायचं. HP प्लान 1 करायचं. ॲड्रेस वगैरे आपल्याला ॲड्रेस टाकायचं. HP प्लान 1 सर्च टर्ममध्ये पण आपल्याला ते देतो, कारण सर्च करताना आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की प्लांट आपण कोणता क्रिएट केलेला आहे. ॲड्रेसमध्ये बरोबर असेल पोस्टल कोड असेल त्यानंतर आपण जे बघताय ते इथे लिहिलं सेव्ह झालेली आहे. प्लान क्रिएट झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण क्रिएट केलेलं आहे सेल्स ऑर्गनायझेशन. सेल्स ऑर्गनायझेशन डिफाइन सेल्स ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये आपण डिफाइन सेल्स ऑर्गनायझेशन याच्यात आपण कॉपी करू डिफॉल्ट सेल्स ऑर्गनायझेशन त्यापैकी HP सेल्स ऑर्गनायझेशन आपला कॉपी झालेला आहे. त्यानंतर आपण डिफाइन सेल्स ऑर्गनायझेशन सर्च करायचे. चेंजेस करावं लागतील. HPSO आहे तर HP सेल्स ऑर्गनायझेशन करायचं.
ऍड्रेस मध्ये डेटा फॉर परचेस ऑर्डर, परचेस ऑर्डर किंवा सेल्स परचेस ऑर्डर किंवा सेल्स साठी डेटा लागेल असेल तर त्याच्यामध्ये प्लॅन क्रिएट केलेला कोणता डिफाइन डिस्ट्रीब्यूशन चॅनल, डिफाइन डिस्ट्रीब्यूशन चॅनल. डिस्ट्रीब्यूशन चॅनल काय समजलं तुम्हाला? डिस्ट्रीब्यूशन चॅनल म्हणजे जिथून आपण डिस्ट्रीब्यूशन चॅनल म्हणजे होलसेल किंवा रिटेल. होलसेल ठिकाणा मला दुकान होलसेल आहे म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात वस्तू घेतो त्याला मला होलसेल. रिटेलर म्हणजे नॉर्मल दुकान म्हणजे जिथून आपण फक्त खरेदी करतो साधे रिटेलर. दोन डिस्ट्रीब्यूशन चॅनल रिटेल आणि होलसेल आपण त्याच्यातच सेल्स डिस्ट्रीब्युशन मध्येच आपल्याला डिस्ट्रीब्युशन चॅनल डिफाइन डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट करायचं. क्रिएट करतो HP1 आणि HP2. HP1 for wholesale and HP2 for retail. क्रिएट केलेले आहे. ऑर्गनायझेशन काय होतं आपलं HPSO प्लांट मध्ये प्लांट क्रिएट केला होता HP01. आपल्याला सेल्स ऑफिस क्रिएट करायचं सेक्शन मध्ये डिफाइन सेल्स ऑफिस. मेंटेन सेल्स ऑफिस न्यू एंट्री वगैरे जर आपण सेल्स ऑफिस सेव्ह करतो. तुम्हाला ऍड्रेस विचारतो ऑफिसचा, सेल्स ऑफिसचा पुणे सेल्स ऑफिस. पुणे सेल्स ऑफिस इंडिया डेटा इथे आता सेव्ह करतो. सेल्स ऑफिस हे आपण क्रिएट झालं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डिफाइन डिव्हिजन. डिफाइन डिव्हिजन
define डिव्हिजन मध्ये आपण दोन डिव्हिजन क्रिएट करतो. डिव्हिजन मध्ये सेल्स आहे आपल्याला विचारायचं काय मोबाईल आहे लॅपटॉप. आपण एलपी फॉर लॅपटॉप, मोबाईल ऑलरेडी क्रिएट आहे. दुसरा घेतो येलो अशा प्रकारे आपण इथं क्रिएट करू. बॅक यायचे आता नंतर आहे आपलं शिपिंग पॉईंट. म्हणजे एंटरप्राइज स्ट्रक्चर मध्ये डेफिनेशन, लॉजिस्टिक, एक्झिक्युशन, डिफाइन, कॉपी, डिलीट, चेक, शिपिंग पॉईंट. लॉजिस्टिक, एक्झिक्युशन, डिफाइन, चेक, शिपिंग पॉईंट. डिफाइन, शिपिंग पॉईंट गेल्यानंतर आपण क्रिएट करणार आहे तिथं 0001 SP HP 01 HP शिपिंग पॉईंट. कॅलेंडर आपण इथे सिलेक्ट करतो. वर्किंग आहे सेव्ह करू. आपल्याला ऍड्रेस विचारता येतं शिपिंग पॉईंटचा. HP शिपिंग पॉईंट. तर आपण HP शिपिंग एंटर केलं तर आपलं शिपिंग पॉईंट इथे क्रिएट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं एंटरप्राइज स्ट्रक्चर हे क्रिएट झालेलं आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे असाइन. तर ते आपण पुढल्या क्लासमध्ये बघू. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच SAP HD मराठी कोर्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा. मी तुमच्यासाठी रोज वेडनेसडेला बुधवारी नेक्स्ट पार्ट घेऊन येत असतो.